लाडक्या बहिणीचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे? नाही, लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल. मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचं आहे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये काही गैरसमज पसरवण्याचा हा साधारणपणे प्रयत्न आहे. मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी आश्वासित करायचे आहे की महायुतीच्या सरकारची ही जी लाडकी बहीणची योजना आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने ती यशस्वीरित्या चालू राहणार आहे. तर आपण पाहिलेला असेल, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. पूर्ण महिना या ठिकाणी मे महिना वाट पाहिली, परंतु मे महिन्याचा हप्ता मात्र आलेला नव्हता. आता लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याविषयी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण लाईव्ह मध्ये पाहिलेला असेल, त्या पत्रकारांशी बोलत होत्या, त्यावेळेस त्यांना मे महिन्याच्या हप्त्याबद्दलची माहिती जी आहे या ठिकाणी दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तुम्ही मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत. ही योजना बंद होणार नाही असं स्वतः आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. काय म्हटलंय डिटेलमध्ये आपण बघूयात. महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेवरून सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याचे समोर आले आहे. हजारो महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेत या योजनेचे पैसे लाटल्याचे उघड झाले आहे. त्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून देखील माहिती दिलेली आहे. ती देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडकी बहीण योजनेत चूक झाल्याचं म्हटलं आहे. कालच्या व्हिडिओमध्येच आपण बघितलेलं होतं. तर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा योजनेवरून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातच मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची तुम्ही वाट पाहत होतात, कारण की पूर्ण मे महिना गेलेला आहे तरी पण अपडेट येत नव्हतं ऑफिशियली. परंतु आता स्वतः त्या खात्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीच महत्त्वाची माहिती दिलेली आहे. काय म्हटलंय डिटेलमध्ये बघूयात. बघा, कारण की मे महिना संपून गेला तरी देखील पैसे आलेले नाहीत. मात्र एकच फिक्स डेट ठरवायला पाहिजे होती. कुठल्याही महिन्यामध्ये त्याच तारखेला पैसे येणं अपेक्षित आहे, कारण की पूर्ण महिनाभर या ठिकाणी लाडक्या बहिणी वाट बघत बसतात. त्याच्यामुळे एक तारीख फिक्स ठरवल्यानंतर त्याच तारखांना पैसे जसे जमा होतील ते महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की एकच महिन्याची कुठली तारीख फिक्स जी आहे ती करायला पाहिजे की नाही. तर बघा, आता पुढे त्यांनी नेमकं काय म्हटलंय. पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना आश्वासन देते की ही योजना बंद होणार नाही. सरकारी काम करणाऱ्या महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे जानेवारी महिन्यातच समजले होते, तेव्हाच पैसे थकवले होते त्यांचे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत. महायुती सरकारच्या काळातील ही योजना आहे, महत्त्वाकांक्षी योजना आहे, त्यामुळे ही योजना बंद होणार नाही. मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल असं स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. बघा, त्यांनी नेमकं काय म्हटलं की काल त्यांची कॅबिनेट बैठक होती, मंत्रिमंडळ काल या ठिकाणी बैठक असल्यामुळं या ठिकाणी महिला व बालविकास मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की मे महिन्याचा हप्ता जो आहे तो आम्ही लवकरच देणार आहोत. परंतु त्यांनी देखील अजून फिक्स डेट जी आहे मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात दिलेली नाही. मात्र जसं त्यांनी सांगितलं की एप्रिल महिन्याचा हप्ता आम्ही मागच्या महिन्यामध्ये जमा केला, त्याच पद्धतीने मे महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डीबीटीद्वारे आम्ही जमा करणार आहोत. परंतु त्याची मात्र फिक्स डेट त्यांनी देखील अजून सांगितलेली नाही. त्यामुळे तुम्हाला 100% मे महिन्याचा हप्ता तर जमा होणार आहे, परंतु किती तारखेपर्यंत येईल त्याची डेट मात्र देण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये असेल किंवा पुढच्या आठवड्यामध्ये असेल किंवा जूनमध्ये कधीही मे महिन्याचे पैसे मात्र येऊ शकतात. आता बघा, मेचे प्लस जूनचे 2 हप्ते एकत्र येणार का त्याबद्दल देखील त्यांनी सांगितलेलं नाही. फक्त त्यांनी म्हटलंय की मे महिन्याचा हप्ता आम्ही देणार आहोत. बघा, मागच्या एका वेळेस त्यांनी असंही सांगितलं होतं की एक हप्ता जमा होईल, परंतु दोन्ही हप्ते एकत्रित जमा झालेले होते, असेच थकलेले होते. त्याच्यामुळं तसंच मे आणि जूनचे पैसे एकत्र येणार का ते आपल्याला या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झाल्यानंतर समजणार आहे. सध्या तरी त्यांनी म्हटलेलं आहे की मे महिन्याचाच हप्ता आम्ही देणार आहोत. म्हणजे जून महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला या जून महिन्यामध्ये भेटेल की पुढच्या महिन्यामध्ये भेटेल त्याबद्दल मात्र माहिती नाही, कारण की सध्या जून चालू आहे. मेचाच हप्ता थकलेला आहे, परंतु मेचा हप्ता मात्र
मात्र तुम्हाला 100% भेटणार आहे. त्यांनी सांगितल्या पद्धतीने त्यांनी म्हटलं की एप्रिलचा जसा हप्ता आम्ही DBTद्वारे खात्यामध्ये दिलेला आहे तसंच मे महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना वाटप केला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही. हप्ता तुमचा 100% मेचाही जमा होणार आहे. बघा, कॅबिनेट काल झालेली होती, त्यामध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चा झाली. त्या संदर्भात लाडकी बहीण योजनेसंदर्भातही चर्चा करण्यात आलेली आहे. दरम्यान त्यामध्ये काय म्हटलं बघा, लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर 1,60,559 महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता 2,652 महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे उघडकीस आलेलं आहे. बघा, सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आले होते. तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचललेले आहेत. त्यात वर्ग 3 वर्ग 4च्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तसेच 8,85,000 महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनेचा आर्थिक लाभ उचलल्याचंही तपासात आढळून आलेलं आहे. तर बघा, आता ही जी तपासणी आहे ती प्रत्येक महिन्याला अशाच पद्धतीने कंटिन्यूस प्रोसेस असणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ती चालूच राहणार आहे. बघा, कुठल्या महिलांना या ठिकाणी जानेवारीपासून हप्ते बंद झालेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं समोर आलं होतं. त्याबाबत विचारलं असता स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरसमज पसरवला जातोय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे. 3-4 महिन्यापूर्वी आम्ही बारकाईनं स्क्रुटनी केलेली आहे. त्या तपासणीत लक्षात आले होते की सरकारी महिला कर्मचारी लाभ घेत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना 2 लाख कर्मचाऱ्यांचा डेटा मिळाला होता. त्यातील 2 ते 2.5 हजार कर्मचारी लाभ घेत होते. जेव्हा ते लक्षात आलं तेव्हापासूनच त्यांना लाभ देणं बंद केलेलं आहे अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी दिली. लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै 2024 पासून सुरू केलेली होती. बघा, तर या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना आतापर्यंत 10 महिन्याची रक्कम देण्यात आलेली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता 7 मेच्या दरम्यान तुम्हाला म्हणजेच या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये आला होता एप्रिल महिन्याचा, परंतु मे महिन्याचा हप्ता तुमचा थकलेला आहे. तो देखील जमा केला जाणार आहे. लवकरच आम्ही त्यांच्या खात्यात पैसे देऊ असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. बघा, 13,500 रुपये आले होते तुम्हाला 9 हप्त्याचे. त्यानंतर 10वा हप्ता जमा झाला म्हणजे टोटल तुम्हाला 15,000 रुपये या ठिकाणी जमा झालेले असतील आतापर्यंतचे. त्यानंतर आता तुमचा हा 11वा हप्ता येणार आहे. आता हा 11वा हप्ता मिळून तुमचे 6,500 रुपये टोटल होणार आहेत. त्याच्यानंतर जूनचा 12वा हप्ता देखील तुम्हाला जमा होणार आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला हा आर्थिक आधार भेटतच राहणार आहे. ही योजना बंद नाही, कारण की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करून सांगितलेलं आहे. बघा, काही झाले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तुम्हाला अशाच पद्धतीने ही योजना सुरू राहावी असं वाटतं का? प्रत्येक महिन्याचा हा आर्थिक आधार तुम्हाला फायद्याचा होतो की नाही? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून देखील सांगितलेलं होतं. याच्यामध्ये 2,289 सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी-फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली होती. तेव्हापासूनच अशा लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे तो वितरित करण्यात आलेला नाही. आणि स्वतः काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितलं की ज्या अपात्र लाडक्या बहिणी होतील त्यांचा लाभ बंद केला जाईल. ज्या फक्त पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत, त्यांचाच लाभ प्रत्येक महिन्याचा भेटत राहणार आहे. आणि ज्या अपात्र लाडक्या बहिणी झाल्यात त्यांच्याकडून मात्र पैसे वसूल केले जाणार नाही, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही, मात्र त्यांचा लाभ मात्र बंद केला जाणार आहे. त्याचसोबत बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे याची नियमित अंमलबजावणी जी आहे ती सुरू आहे. नियमित पडताळणी देखील सुरू राहणार आहे. प्रत्येक महिन्याची पडताळणी होणार आहे. प्रत्येक वेळेस ही पडताळणी जी आहे ती सुरूच राहणार आहे. कंटिन्यू प्रोसेस असणार आहे असं त्यांनी सांगितलं. ज्यामध्ये काय म्हटलंय बघा की योग्य लाभार्थ्यांनाच लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे अशी माहिती त्यांनी ट्विट करूनच दिलेली होती. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला महत्त्वाचं दिलं आहे. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना मे महिन्याच्या हप्त्याबद्दलची ही माहिती भेटेल. धन्यवाद.